युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा। अजितदादांचा नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा। फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण आणि घड्याळाला निवडून दिलं, धसांचं वक्तव्य। पुणे अत्याचार प्रकरणात दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध, आरोपीच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। कोणताही प्रतिकार झाला नाही। सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसतेय, वकिलांचा मोठा दावा। आरोपी आणि पीडित महिन्याभरापासून एकमेकांना ओळखायचे। घटनेवेळी दोघांमध्ये 7,500 पैशाचा व्यवहार झाला। पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या परिचर्यातील ॲडव्होकेट सुमित पोटेचा धक्कादायक दावा। पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। गाडेला 70 तासांनंतर गुन्हाट गावातून केली होती अटक। अटकेआधी आरोपी गाडेचा 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न। प्राथमिक वैद्यकीय अहवालात आरोपीच्या गळ्यावर जखमा। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। उद्धव ठाकरेंनी योगेश कदमांना संपवण्याचा प्रयत्न केला। ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। ठाकरेंवर गंभीर आरोप करत रामदास कदमांचा इशारा। बीड जिल्ह्यातील 107 पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीसाठी विनंती अर्ज। मसाजोग प्रकरणानंतर बीडमध्ये काम करण्याचा धसका पोलिसांनी घेतल्याची चर्चा। राज्यातल्या जवळपास 500 सरकारी सेवा आता व्हॉट्सअप ॲपद्वारे मिळणार। सरकारचा मेटा कंपनीशी करार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मनोज कुमार शर्मा राज्याच्या कायदा सुव्यवस्था विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी। यशस्वी यादव आता राज्य सायबर सेलचे अप्पर पोलीस महासंचालक असणार, तर सुहास वारके कारागृह आणि सुधार सेवा विभागाचे नवे अप्पर पोलीस महासंचालक। जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणेंसह अनेक कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत। शिवनेरीला आजपर्यंत लाल दिवा मिळाला नसल्याची खंत व्यक्त करत सोनावणेंकडून मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त। मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोनं ऐतिहासिक टप्पा गाठला। मेट्रो 3ची कप्परेड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण। आचार्य यात्रे चौक ते कप्परेड हा मेट्रो मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी लवकरच सुरू होणार। सीएसएमटी स्थानकातील फलाट विस्तारीकरणासाठी रात्रकालीन ब्लॉक सुरू। सीएसएमटी ते भायखळा दरम्यान पहाटे 4:30 पर्यंत 5 तासांचा ब्लॉक असणार, तर उद्याही 10 तासांचा रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार। मुंबईतील एन आणि एल विभागातील पाणी पुरवठा 15 तासांसाठी बंद राहणार। उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत बंद राहणार। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पाणी नसणार। व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात शाब्दिक चकमक। आमच्यामुळे तुम्ही सुरक्षित, आज तुमचा देश धोक्यात, ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना सुनावलं।